ह्या वर्षी मी गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशी फॅब्रिक रंगोळी बनवली आहे. तर तुम्हाला दाखवते मी ती कशी बनवली. तर सगळ्यात आधी मी इथे 4.5 बाय 4.5 इंचाचे वेगवेगळ्या कलरचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. त्याला मी कॅनव्हास पेपरसुद्धा अटॅच करून घेतलेला आहे. तशाच पद्धतीचे मी 9 तुकडे तयार करून घेतले आहेत आणि 36 बाय 4.5 इंचाची आपण अस्तरच्या पट्टी एक तयार करून घेतली आहे. त्यालासुद्धा मी कॅनव्हास पेपर अटॅच करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी हे रंगीबेरंगीचे काही तुकडे मी तयार करून घेतलेले होते, ते आपण एकमेकांना अटॅच करून घेणार आहोत. तर तुम्हाला जसं कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही अटॅच करू शकता. इथे मला जे कॉम्बिनेशन योग्य वाटलं ते मी घेतलेलं आहे. ही फॅब्रिक रंगोळी आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. देवघरात किंवा जिथे आपण कोणती पूजा मांडत असू तर तिथे समोर असं डेकोरेट करण्यासाठी वापरू शकतो. आणि ही वॉशेबल असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनसुद्धा यूज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सिंगल कलरमध्ये सुद्धा हे करता येऊ शकतं. साईज लहान घेऊनसुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे खाली अस्तरची पट्टी ठेवली आहे आणि त्याच्यावरती आपण जी काही आता वेगवेगळ्या कलरची पट्टी तयार करून घेतलेली आहे ती उलटी ठेवून दिली आहे. आणि आता आपण त्याला अटॅच करून आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे ते प्रॉपर यावं ह्याच्यासाठी मी इथे टाचण्या न वापरता हे क्लिप्स वापरलेले आहेत. टाचण्याने काय होतं की काही वेळेस कापड जर का नाजूक असेल, सॅटिनचं असेल तर ते कापड फाटण्याची म्हणजे दोरे वगैरे निघण्याची, होल पडण्याची शक्यता असते. ह्या क्लिप्समुळे काय होतं की आपल्याला कापड कुठेही म्हणजे कापड डॅमेज होत नाही. आणि ह्या क्लिप्स आहेत त्या मिशोवरती अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. आणि आता आपण ह्याला शिलाई मारून घेतो आहे. शिलाई मारण्याच्या अगोदर इथे थोडीशी जागा आपल्याला ठेवून द्यायची आहे हे पलटी करण्यासाठी. तसं थोडीशी जागा ठेवण्यापेक्षा तुम्ही 3 बाजूनी शिलाई मारून एक साईड पलटी मारण्यासाठी ठेवली तरीसुद्धा ते इझी पडेल. तर पहिल्या वेळेस मी पण शिवत होते त्याच्यामुळे मला पण जास्त काही आयडिया नव्हती की कसं काय करायचं ते. तर मी इथे थोडीशी जागा ठेवून मग हे पलटी करून घेतलेलं आहे. आता ही शिलाई मारून झाल्यावर आपण हे पलटी करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता जे काही आपले हे कॉर्नर्स आहेत ते सुद्धा आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होईल की आपले जे काही टोकं स्क्वेअरचे असतील ती व्यवस्थित येतील. हे आता पलटी करून झाल्यावरती आपल्याला त्याच्या चारही बाजूनी एक अशी दाब शिलाई देऊन घेऊ शकतो आपण. किंवा जे काही आपण जिथे जागा सोडली होती ते आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. जे काही सोडवायचं आपलं असतं त्याने मी इथे हे टोकं काढून घेतली आहेत. तर त्याने थोडंसं दोरा वगैरे निघत होता, आतमध्ये स्क्रूड्रायव्हर घुसत नव्हता माझ्याच्याने. तर इथे आपण आता हे कवर करून घेतलं आहे पूर्ण. आणि आता चारही बाजूला ह्याच्या मी इथे पैठणीची लेस लावली आहे. तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल म्हणजे गोल्डनची म्हणा किंवा कोणती छोटी लेस असेल, सामोसा लेस असू शकते तुमच्याकडे, तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि आता आपल्याला ह्याच्यावरती एकदा इस्त्री फिरवून घ्यायची आहे. कोणतेही ॲक्रेलिक पेंट करत असताना सगळ्यात आधी त्या कापडाला इस्त्री करून घेणं महत्त्वाचं असतं. त्याने काय होतं की आपल्याला कोणतेही असं म्हणजे ओबडधोबड असं काही येणार नाही. त्यानंतर मी ते वॅक्स चॉकनी हे सगळे आकार काढून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. मी जे काही व्हिडिओ बघितले होते त्याच्यामध्ये जसं होतं तसं मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्याकडनं सुद्धा चुका होऊ शकतात. आणि इथे मी आता ॲक्रिलिक पेंटने हे पेंट करत आहे. त्याच्यासाठी मी ते फेबिक्रिलचा ॲक्रिलिक पेंट वापरलेला आहे. इथे मी कलरचे 3 लेयर दिलेले आहेत. एक लेयर दिल्यानंतर साधारणतः अर्धा तासाच्या गॅपने त्याच्यावरती मी दुसरा लेयर दिलेला आहे. आणि हे जरा ड्राय होण्यासाठी थोडासा वेळ जातो ड्राय व्हायला. कमीत कमी आपण म्हणजे साधारणतः 12 तास दिले तर हे कम्प्लिटली ड्राय होऊन जातं. आणि हे वॉश करताना आपण फक्त पाण्याने वॉश करू शकतो. तुम्ही ह्या पेंटवरती ब्रश यूज करू शकत नाही. तेवढी प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावी लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.